आणि पुणे मेट्रोची बातमी आहे। पुणे मेट्रोला अखेरीस आता मान्यता मिळालेली आहे। आधी केंद्र सरकारने मान्यता दिलेली आणि त्या राज्य मंत्रिमंडळाने सुद्धा हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे येत्या 3 ते 4 वर्षात मेट्रो कार्यान्वित होईल असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय। पुण्यात 32 किलोमीटर लांबीची मेट्रो आहे, ज्याचा 20% केंद्र सरकार, 20% राज्य सरकार, 10% खर्च पुणे आणि पिंपरी महानगरपालिका उचलेल, तर 50% कर्ज काढून ही मेट्रो पूर्ण करण्यात येईल। मात्र पुणे मेट्रोचं उद्घाटन कोणी करायचं यावरनं श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। 24 डिसेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी भाजप उत्सुक आहे, तर राष्ट्रवादीचं म्हणणं आहे शरद पवारांच्या हस्ते हे उद्घाटन केलं जावं। आता कुठल्याही तांत्रिक बाबीत मेट्रो अडकलेली नाही। आता त्याचा सर्वे, त्याचं टेंडर काढणं, बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्याकरता वेळ होईल। माझ्या अंदाजाने 3 ते 4 महिन्यामध्ये पुणे मेट्रोचं काम सुरू होईल। एकंदर खर्चाच्या 20% केंद्र सरकार देणार आहे, 20% राज्य सरकार देणार आहे आणि 10% पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड दोन्ही हद्दीत जे प्रपोर्शन आहे त्या प्रपोर्शनमध्ये देणार आहे आणि 50% कर्जाच्या रूपातनं उभी करणार आहोत। कर्ज अगदी नॉमिनल असे 1-1.5% जागतिक बँकेकडनं कर्ज घेतो आणि ह्याच्या देखील सगळ्या मान्यता झालेल्या आहेत।